थिओसॉफिकल सोसायटी च्या अध्यक्षा विदुषी आणि बेझंट म्हणतात की गुरुचरित्राची एक ओवी म्हणजे एक सिद्ध मंत्र असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींतून फारच प्रभावी असतात असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि सप्तशती या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक दृष्टांत कथा आहेत. लोक त्याला चमत्कार कथा समजतात, पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरुकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्वर दर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दुःख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरुचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची यथोचित फलश्रुती देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे. गुरुचरित्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य अभ्यासकांच्या नजरेतून निसटले आहे, ते हे की यात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे. वेदनिष्ठेचा उद्घोष तर या ग्रंथात स्पष्टपणे ऐकू येतो. त्याचबरोबर वैदिकांच्या आचारधर्माचा ध्वनीही यात तितकाच स्पष्टपणे मिसळलेला आढळतो. लिंगपूजा ही अवैदिकांचीच, शिवपूजा म्हणजे ईश्वरपूजा, सोमवारचे व्रत, भस्मलेपन, रुद्राक्षधारण हे आचार त्याच परंपरेतले आहेत. इतकेच नव्हे तर औदुंबर पूजा म्हणजेच वृक्षपूजा हाही आचार अवैदिकांचाच आणि म्हणूनच दत्तभक्तांप्रमाणेच शिवभक्तांनीही या ग्रंथाला आपले म्हटले आहे. सरस्वती गंगाधर हे गुरुचरित्राचे कर्ते. त्यांनी आपली माहिती देताना म्हटले आहे, आपस्तंभ शाखेसी, गोत्र कौंडिण्य महाऋषी, साखरे नाम ख्यातेसी, सायनदेवा पासाव. गुरुचरित्र 1.41 यावरून ग्रंथकर्त्याचे उपनाव म्हणजे आडनाव साखरे असून ते आपस्तंभ शाखेचे कौंडणी गोत्री ब्राह्मण होते. गुरुचरित्र ही सरस्वती गंगाधरांची वाङ्मयी मूर्ती. या ग्रंथाव्यतिरिक्त शिवरात्री महात्म्य हे 252 ओव्यांचे लेखन अलीकडेच प्रकाशात आले असून त्यांनी रचलेले श्रीनृसिंह सरस्वती स्तोत्र उपलब्ध आहे. गुरुचरित्राची मूळ संहिता आजमितीस उपलब्ध नाही. भाऊबंदकीच्या तंट्यात जप्ती आली तेव्हा सरस्वती गंगाधरांच्या हातची गुरुचरित्राची मूळ प्रत दुसऱ्या कोणाच्या हाती लागू नये म्हणून भिंतीत पुरून टाकण्यात आले. कैलासवासी रा. कृ. कामत यांना गाणगापूर, कडगंची, वाडी, औदुंबर कुरवपूर केरगे, कुंदगोळ, आंबेवाडी परोळकर, चिकोडी बैलहोंगल, टेंबे स्वामी प्रत, साधलेशास्त्री प्रत इत्यादी अनेक हस्तलिखित प्रती उपलब्ध झाल्या. या प्रतीच्या आधारेच त्यांनी गुरुचरित्राची सध्या उपलब्ध असलेली प्रमाणित व संशोधित प्रत तयार केली. गुरुचरित्राची अध्याय संख्या नक्की किती या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, परंतु या ग्रंथाचे 51 अध्याय आहेत. याला अवतरणिके तर 2 आधार सापडतील. सांगेन आता अवतरणिका. प्रथमपासून सारांशनिका 51 अध्यायापर्यंत. गुरुचरित्र 52 ते 18. गुरुचरित्राची अवतरणिका कोणी रचली हे छातीठोकपणे सांगता येत नाही. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.